केंद्र सरकारने प्रति टन कांदा निर्यात मूल्य जे $550 रद्द करण्याचा निर्णय घेतला। त्याच पाठोपाठ 40% निर्यात शुल्क जे होतं तर ते 20% करण्याचा निर्णय घेतल्यामुळे लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात 400 रुपयांची वाढ झाली आणि शेतकऱ्यांनी या निर्णयाचं जे तर ते स्वागत करत समाधान व्यक्त केलेलं आहे। मात्र आता जे काही निर्यात शुल्क जो आहे तर तो 40%वरून 20% केलेला आहे। मात्र जे काही निर्यात होण्यासाठी जो पोर्टल आहे तर तो पोर्टल गेल्या 4 दिवसांपासून अपडेट न झाल्यामुळे मुंबई या ठिकाणी 300 ते 400 कंटेनर जे आहे तर ते अडकून पडलेले आहेत। बांगलादेश बॉर्डरवर 100हून अधिक जे आहे तर त्या ट्रकांमध्ये कांदा तो अडकून पडलेला आहे। आणि जर दुसरीकडे जर बघितलं तर गेल्या 3-4 दिवसांमध्ये कांदा व्यापाऱ्यांनी जो कांदा खरेदी केलेला होता तर हा कांदा जो आहे तर तो व्यापाऱ्यांच्या गोडाऊनवर पडून आहेत। आणि आपण जर बघितलं तर हा सुद्धा कांदा साधारण जर बघितला तर गेल्या 4 महिन्यापासून हा कांदा जो आहे तर तो काढलेला आहे आणि शेतकरी गरजनुसार जो कांदा आहे तर तो बाजारामध्ये विक्री करतो आणि आपली गरज भागवत असतो। मात्र आता व्यापाऱ्यांनी जो खरेदी केलेला कांदा आहे तर तो पडून असल्यामुळे व्यापाऱ्यांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर पोर्टल जे आहे तर ते अपडेट करावं आणि कांदा जो आहे तर तो कसा निर्यात होईल त्यासाठी ठोस पावले उचलण्याची जी गरज आहे तर ती अशी मागणी जी तर कांदा व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहेत। कारण की हा कांदा जास्तीत जास्त कसा निर्यात होईल आणि त्याच्या पाठीमागं शेतकऱ्यांना सुद्धा 2 रुपये ते अधिकचे मिळतील। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।